नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. तरुणाची आत्महत्या, तिघाविरोधात गुन्हा दाखल, हॅथवे साई स्टार कंपनीच्या मालकाचा समावेश. दापोलीकरांना तिकीट मिळालं ही भाग्याची गोष्ट, संतोष अबगुल यांची प्रतिक्रिया. 75 वर्ष फक्त विकासाच्या गप्पाच झाल्या, स्वप्नाताई यादव यांचा गंभीर आरोप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खेड शहर प्रमुखपदी चंद्रशेखर पाटणे यांची निवड. महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली व्यापाऱ्यांची भेट. सविस्तर वृत्त. मालाड येथे राहणाऱ्या चंद्रकुमार घनश्याम तिवारी या एका 22 वर्षाच्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे त्यात हॅथवे साई स्टार कंपनीचे मालक सदानंद कदम, मॅनेजर परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा यांचा समावेश आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. बुधवारी मालाड येथील शिवाजीनगर प्रतापनगर परिसरात ही घटना घडली. याच परिसरातील बैजू मुकादम चाळीत चंद्रशेखर हा त्याच्या कुटुंबियांसमवेत राहत होता. तो पूर्वी कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला होता. नंतर त्याला हॅथवे साई स्टार कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळाली. मात्र कंपनीचे मालक सदानंद कदम, मॅनेजर परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा यांच्याकडून त्याचे काही दिवसापासून मानसिक शोषण सुरू होतं. चंद्रकुमारला तिथेच काय तर कुठेही नोकरी मिळणार नाही किंवा काम करू देणार नाही असं सांगत धमकी देण्यात आली होती. कामावर होणाऱ्या मानसिक शोषणाला तो प्रचंड कंटाळला होता. यातूनच त्याला नैराश्य आलं होतं. याच दरम्यान त्याची आई सुमन आणि भाऊ पवन हे दोघेही उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी घराच्या कामासाठी गेले. आधीच नैराश्यानं ग्रासलेल्या चंद्रकुमारनं घरात कोणीही नसल्याची संधी साधत बुधवारी 30 ऑक्टोबरला लोखंडी अँगलनं गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या मामाच्या लक्षात येताच त्याने कुराड पोलिसांनाही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. शताब्दी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. चंद्रेश कुमारच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यानं त्याच्या आत्महत्येला सदानंद कदम, परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा हे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याचा भाऊ पवन तिवारी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध मानसिक शोषणासह धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. हेलो गाइस, सो यू ऑल नो मी, Chandresh, and the steps I'm going to take. So यहाँ से जो भी कदम उठाऊंगा, this responsibility lies on Deepak Vishwakarma from Tata, and मुझे उन्होंने थ्रेटन किया है कि if I want to do the job, I need to be considerate of him, और एल्स वो पूरे मुंबई में मुझे कहीं जॉब करने नहीं देंगे. मैंने रिसेंटली एयरटेल ज्वाइन किया. देन आप गेटिंग मुझे धमकाया जा रहा है फ्रॉम हैथवे ऑफिस कांदिवली, सदानंद कदम एंड परेश शेट्टी. एंड द थिंग इज दीपक विश्वकर्मा ने वही बोला है, सो आई एम नॉट गोइंग टू गेट माई जॉब्स. खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाला तर सोडाच, पण दापोलीकरांना तिकीट दिलं जात नाही अशी खंत मनसेचे दापोली विधानसभेचे उमेदवार संतोष अबगुल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार होतो, मात्र 26 ऑक्टोबर रोजी आपल्याला फोन आला आणि आपण या उमेदवारीसाठी तयार झालो असं सांगत हा निर्णय मी एकट्यानं घेतला नसून सर्वानुमते घेतला आहे, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दापोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार म्हणजे सुमारे 1.5 लाख मतदार असणाऱ्या दापोली तालुक्यातील उमेदवार देण्यास सर्वच राजकीय पक्ष टाळाटाळ करत असतात. त्यामुळे कुणबी समाजातील तर सोडाच, इथे तालुक्यातला उमेदवार राजकीय पक्ष देत नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दापोली तालुक्यातील कुणबी समाजाचा उमेदवार दिल्याने ही माझ्यासाठी आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात गेली 75 वर्ष केवळ विकासाच्या गप्पा झाल्या, विकास झालाच नाही असा गंभीर आरोप चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नाताई यादव यांनी केलाय। त्यामुळे चिपळूण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे। त्यासाठी विकासाची विचारधारा असणाऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। चिपळूण मतदारसंघाचा शाश्वत विकास करून मतदारसंघात रोजगार निर्मिती करण्यावर भर देणं गरजेचं असल्याचं सांगत वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला, त्याचप्रमाणे नवनवीन उद्योग आणून तरुण देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेली मतं सगळ्यांची सारखी आहेत की आता हा आपण विचार नाही केला तर पुढच्या कालखंडात आपलं अस्तित्व काय असेल किंवा आपल्या बरोबरच्या समाजातल्या खालच्या तळागाळातल्या लोकांचं अस्तित्व काय असेल हे खरोखर विचार करण्यासारखी जी गोष्ट आहे। जसं आता रवींद्र दादांनी सांगितलं की आता नाही आपण विचार केला की बहिणीच्या मागे नाही किंवा बहिणीने नाही काम केलं तर पुढच्या 5 वर्षांनी विचार केला जाईल। पण मी दादांना सांगायचंय की बहिणीच्या नक्कीच तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभी राहा, पण ही बहीण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि पुढच्या 5 वर्षांनी परत माझा विचार करायचा वेळ तुम्हाला लावेल असं मला इथे नोंदवायचंय। कारण आमची काम करण्याची पद्धत आता शशीदादांनी सांगितले की सातत्याने आता आमच्या बरोबर आहेत आणि गेले 31 वर्ष चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून जे आमच्यावर संस्कार घडलेले आहेत ते खरोखर तळागाळातल्याच लोकांना उभं करण्याचं कामासाठी आम्ही सदैव तत्पर असतो। कोणी व्यक्ती जरी समोर आला तरी आम्ही कधीही त्याला परत पाठवू रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। त्याच पद्धतीने इथेही आपलं त्याच पद्धतीने त्याच संस्काराने हे काम पुढे नेलं जाईल। आणि ज्यावेळी वाशिष्ठी डेअरीचा संदर्भ येतो तिथे इथे मला एवढं थोडक्यात सांगायचंय, आपली डेअरी ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे उभी केलेली आणि ज्या विचाराने मी ती डेअरी उभी केली तो विचार आम्ही खरोखर इथे म्हणजे साकार करून दाखवलाय। 10,000 शेतकऱ्यांना काम दिलंय आणि जवळजवळ आता 200 ते 250 कर्मचारी आपल्या डेअरीत काम करतायत। आपल्यासारखे सगळे सर्वसामान्य लोक तिथे काम करतायत आणि खरोखर आनंदाची बाब आहे की आपल्याला ही संधी मिळाली। आम्ही ही संधी समजतो आम्हाला की आपल्याला ह्या लोकांची सर्व लोकांची सेवा करण्याची मिळालेली आहे। जशी दुग्ध क्रांती केली गेली तशीच आता पुढचं विचार आपलं पुढचं ध्येय आहे की आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात हरित क्रांती करावी। कारण आपल्या जिल्ह्यातलं किंवा आता फक्त वाशिष्ठीचं नदीचं पाणी इतकं पूर्णपणे वाहून नुसतं समुद्राला जाऊन मिळतंय, ह्या पाण्याचा वापर करून जिथे आता बघा मी वाड्यावरती जाते तिथे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे की 75 वर्षांनी सुद्धा आपण पाण्यासाठी झटतोय। तर हे जे पाणी नदीचं जाते त्या पाण्याचा योग्य वापर जर आपण केला तर नक्कीच आपली जी दुष्काळग्रस्त गावं आहेत किंवा आपली जी शेती आहे की ते पाण्या वाचून फक्त 4 महिने आपण शेती करतो, बाकी उर्वरित सगळे 8 महिने आपण अशीच शेती कोरडी दवडतोय। या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे। म्हणजे बघा सर्वसामान्य शेतकऱ्याचा ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी निश्चित बाकी विकासात्मक कामं करण्याची जबाबदारी 100% आपली असणार आहे आणि हे काम आपण जबाबदारीने पुढे नेईन हे मी ते तुम्हाला प्रखरपणे सांगते। आणि बाकीच्या सगळ्या विकासात्मक गोष्टी ह्या होत राहणार आहेत, कारण गेले 75 वर्ष फक्त आपण विकासाच्या गप्पाच मारलेल्या आहेत। पण बाकी जे म्हणतात शाश्वत विकास, तर शाश्वत विकास जो आहे मी असं समजते की खरोखर रोजगार म्हणजे तरुणांना रोजगार, महिलांना रोजगार, म्हणजे इतकी बेरोजगारीची परिस्थिती आहे। माझ्याकडे सकाळी रोज सकाळी कमीत कमी 5 ते 7 मुलं रोजगारासाठी येणारी असतात। त्या मुलांना सुद्धा रोजगार देण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असतं आणि मला ज्यावेळी कोण मुलगा स्वतःहून रोजगार मागायला येतो त्याला मी कधीच परत पाठवत नाही, कारण त्याला तेवढी त्याची गरज असते, तोच माणूस आपल्या दारात येतो। तर ह्या सगळ्या गोष्टींची नक्कीच विचार केला जाईल। आणि जसं आता त्यांनी दादांनी सांगितलं की कोवळकोटची पुनर्वसन प्रश्न आहे, वाडी वस्तीचे विकास कामं आपल्या इथल्या वाडीतल्या मुलांना मिळावे ही बाब आपल्याला प्रखरतेने सांगावी लागते। खरं तर ही गोष्ट म्हणजे ज्यावेळी शासनाकडनं कामं येतात ते शासनानेच सगळी गोष्टी बघितल्या पाहिजे, पण हे नोंदवावं लागतं की ती कामं तिथल्याच मुलांना द्यावी। मग मला तर इथे प्रश्न विचार वाटतो शासनाला की ही वेळ का आली, कारण ही वेळ यायलाच नको होती। इतकी बेरोजगारी आहे, इतकं कामाच्या अडचणी आहेत, तर ही कामं निश्चितच तिथल्या वाडीतल्या लोकांना मिळाली आधीच जाहीर करते। कारण इथे कुठचाही हेतू घेऊन आम्ही कधी पुढे आलेलो नाही आहोत आणि ज्यावेळी चव्हाण साहेबांनी आम्हाला संस्कार केले ते दुसऱ्यांसाठी काम करत राहणं हे संस्कार आमच्यावर आहेत। तर सर्वांना मी पुन्हा शुभेच्छा देते की अशा पद्धतीने तुम्ही ह्या विचारांसाठी एकत्र आलात आणि कायम अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्र राहू असं मला इथे नोंदवावंच वाटतंय। तुम्ही कधी हा
खंबीरपणे उभे राहू. एवढंच बोलते, थांबते. जय हिंद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांनी पदाचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर 1 नोव्हेंबरला शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन चंद्रशेखर पाटणे यांची निवड करण्यात आली. खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी खेड शहर प्रचार प्रमुखपदी खेडचे माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, शहर प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर पाटणे आणि उपशहर प्रमुखपदी राजन निर्मळ, खेड शहर सचिवपदी उन्मेष उर्फ प्रशांत खातू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना माजी आमदार संजयराव कदम यांनी नियुक्ती पत्र दिलं. यावेळी तालुका प्रमुख संदीप कांबळे, बशीर हमदुले, पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, महिला शहर संघटिका माधवी बेर्डे तसेच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 31 ऑक्टोबर 2024 रोजी भरणे येथे महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयराव कदम यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय शुभारंभ जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खेड पंचायत समिती माजी सभापती आणि उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी महिला तालुका संघटिका अंकिताताई बेलोसे, भरणे महिला संघटिका निधी विठमल, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी नेते राजाभाऊ बैकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनायक निकम, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजितभाई सुर्वे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, भरणे सरपंच संतोष गोवळकर, राष्ट्रवादी खेड शहराध्यक्ष प्रणव मापुसकर, भरणे सदस्य संतोष नलावडे, विनय तोडणकर, भरणे सदस्य जाधव मंदार शिर्के तसेच सर्व महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील व्यापाऱ्यांची भेट घेतली. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी दीपावली निमित्त चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या चिन्हाची ओळख करून देत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. खेड दापोली मार्गावरील कुळे घाटात दापोलीहून मिरजकडे जाणाऱ्या दापोली मिरज एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता दापोली बस स्थानकातून सुटणारी दापोली मिरज एसटी बस दापोलीतून मिरजच्या दिशेने जात असताना खेड दापोली मार्गावरील कुवे घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात बसचे चालक संजय जाधव आणि वाहक बाबासाहेब शरद माळी या दोघांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर कळबडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले असून सुमारे 20 ते 25 प्रवासी या बसमधून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणीसधाम यांच्या रुग्णवाहिकेने चालक वाहकांना तात्काळ कळबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना अन्य वाहनानं उपचारासाठी रुग्णालयात हलवलं असल्याची माहिती देण्यात आली.